आणि प्रतिस्पर्धी संघ आहे साईनाथ क्रिकेट संघ देगाव. दोन्ही संघाचे संघटकांना विनंती आहे की आपण नाणेफेक कक्षामध्ये दाखवा. आणि विशेष म्हणजे की प्रत्येक षटकाराला कॅश प्राइज आहे, बंद पॉकेट आहे. तो बंद पॉकेट उघडलंय आणि आपण नावती केला तो आहे अनिल डिंगणकर. त्याला देखील सन्मानित केलं जाईल. त्यानंतर होणारा सामना आहे वाघजाई क्रिकेट संघ कात्रण आणि साईनाथ क्रिकेट संघ देगाव. दोन्ही संघांना विनंती आहे, कर्णधारांना विनंती आहे की आपण नाणेफेक कक्षामध्ये दाखवा प्लीज. आपल्याकडे वेळ फार कमी आहे, सहकार्य करा. चेंडू द्या पंचांना, लक्ष द्या. सोमेश सर चला मैदानामध्ये दाखल होत आहेत. त्रिवेणी संघ अ संघाचे प्रमुख दोन फलंदाज मैदानामध्ये दाखल होते. वाहिर राहुल, हा गाडी रोशन. संधीचं सोनं करावं लागेल. गोलंदाजी मार्फत अनिल डिंगणकर पाहायला मिळतं. मोठं रनअप आहे, अनुभव आहे आणि एक गुणवत्ता असलेला राहुल. आपण त्याचा चेंडू मोठा मोठा करायचा प्रयत्न होता, थोडा दिमागीचा चेंडू राहिला आणि निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळेल. चेंडू मध्ये 27 धावांचं आव्हान घेऊन उतरलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. त्रिवेणी अ संघ तो जास्त डायरेक्ट केला आवडतो. इथून बंद करायचा तर जो पाहिजे असेल ना. संघाने कात्रण संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. त्याप्रमाणे आमच्या विनंतीला मान देऊन दाभेळगावचे सुपुत्र, त्याप्रमाणे आमचे मार्गदर्शक श्री सुनील चव्हाण साहेब यांना आम्ही या ठिकाणी यथोचित आदर सत्कार करत आहोत. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. मंडळाचे कार्याध्यक्ष विनोदी घाट साहेब यांना विनंती करतो. संपर्क झाला नाहीये, करारमध्ये आला नाही आणि निर्धाव चेंडूची सांगता वेट करावं लागेल. बॉलवरची शेवटपर्यंत थोडंसं प्रेशर मध्ये मॅच चालू शकतात. कारण नॉन स्ट्राईकला अजूनही पाहतोय आपण राहुल आहे, स्ट्राईकला सुदेश. आधीच्या चेंडू ते फुलटॉस झाला चेंडू आणि चौथ्यामध्ये रूपांतर केला होता सुदेशने. चेंडू काढण्याचा प्रयत्न होता पण एकदा नक्की मिळेल असा प्रयत्न पण राहुलने थांबवलं.
आणि एका धावेने धावसंख्येमध्ये दोन्ही अंकामध्ये पोहोचते 1-0. षटक क्रमांक खेळ एकचा खेळ देखील संपतोय आणि 10 बॉलवरती 10 होत आहेत ते एकूण 10 आणि जिंकण्यासाठी हव्या आहेत अजून 12 चेंडूमध्ये 17 धावांची गरज. काहीसा अनिल डिस्कस करतोय या गोलंदाजाकडे एक नवा दानाचा कमी उंची शरीरयष्टीचा असलेला हा गोलंदाज पाहायला मिळतोय. नव्या नव्याला संधी देणं फार गरजेचं आहे आणि नवेच खेळाडू उद्याचे भविष्य असतात आणि तेच घडवताना आज आदर्श क्रिकेट संघ या मोठमोठ्या स्पर्धेमध्ये असे मोठमोठे निर्णय आज अनिल डिंगणकर सारख्या अनुभवी खेळाडूंकडून पाहायला मिळत आहे. गोलंदाज संतोष आहे का? गोलंदाज प्रेम आणि कोणाच्या प्रेमामध्ये खेळपट्टी पडेल आईचं नवीन खेळाडूंना संधी दिली जाते. ही ताकद तुमच्याकडे आहे आयुष्यात ही ताकद या खेळाडूंकडे आहे आणि ती निर्माण होईल ऊर्जा देण्याचा पाठबळ देण्याचा काम आज आदर्श क्रिकेट संघाकडून असं मोठे निर्णय आज पाहायला मिळतात. प्रेम त्याला जास्त वेळ खर्च करू नका. प्रेम अशी क्रिकेट रसिकांच्या प्रेमाचा प्रेम पाडेल का आपल्या गोलंदाजीने पाहायचंय. आपण त्या चेंडू सुदेश काही समजत नाहीये. सुदेशला चेंडू आता समीकरण बदलते 11 चेंडू मध्ये आता 17 धावांची गरज अजून समीकरण वाढत चाललेलं आहे. 11 धावांची गरज. हा षटक निर्णायक षटक असू शकतं जर प्रेमने भुलभुलाची हा गोलंदाजी केली तर नक्कीच एक वेगळं समीकरण असू शकतं. हो आपण जोड मारण्याचा प्रयत्न इथे पाहायचंय पण नाही चुकला. तर मोठा गडी बाद झाला असता मोठा धक्का मिळाला असता अतिगाई संकटात येऊ शकली असती. राहुलचा विकेट महत्वाचा होता त्रिवेणी संघासाठी. तोच विकेट आज जीवनदान दिलाय या टीमने. प्रेम आता मात्र संधी मिळते राहुलला. संधीचं सोनं करायला आपल्या एकेरी दुहेरी धावांवरती जरी भर दिला तर आपण विजयाचा पाडणा सहज करू शकतो. पण मोठे फटके मारण्यामध्ये आई असतो आहे हा राहुल. आपण चेंडू मोठा फटका शरीर आदळतोय पण इथे होतोय आणि पंचांचा निर्णय व्हायचंय. पंच सांगतील पण नाही. राहुलचा माघारी मोठा गडी बाद होतोय. राहुल नंतर चर्चेत त्यानंतर नाव देखील चर्चेत एबीसीसी संघाकडून किंवा त्रिवेणी संघाकडून खेळताना अनेक वेळा या दोन्ही बंधूंना आपण पाहिलेलं आहे. मोठ्या नोटा आणि मोठी माणसं कधीही बदलतात त्यामुळे लहान लोकांबरोबर नेहमी जोडून जायचं असतं. प्रेम अगदी बुलबुल गोलंदाजी करताना गोलंदाजी करतोय. जोरात टाळ्या वाजवा मित्रांनो. संघ कोणताही असो खेळाडू कोणताही असो खेळाडूला प्रेमाला प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. त्यासाठी हा व्यासपीठ निर्माण केलेला आहे आणि प्रेम अगदी सगळ्यांना प्रेमात टाकणारी गोलंदाजी करतोय. फसवतोय या फलंदाजाला ठेवलंय पण तितक्याच दमाचा आहे फलंदाज रोशन. ताकद आहे अनुभव देखील आहे रोशनकडे. चेंडू वेगळे ड्रॉप करण्याचा प्रयत्न जाणार होता. चेंडू
पण पंचांचा इशारा होते दोन्ही समांतर धावा येत आहे. अवंत धावेने धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या होते एकूण 1-2 12. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना प्रेमने सुंदर गोलंदाजी केली. निर्णय कर्णधाराने ठेवलेला विश्वासार्थ ठरवताना अगदी कमी वयात आपलं नाव दाखवताना सिद्ध करताना प्रेम पाहायला मिळतोय. कुठे एकदा रोशन कुठे चेंडू हो पुन्हा समजला नाहीये. सरळ धीम्या गतीचा राहिला खेळपट्टीवरती पडताना चेंडू आणि सरळ विसावला तो एसटी रक्षकाच्या हातामध्ये. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता स्थिरावलेली थांबलेली धावसंख्या अजूनही धाव फलकावरती 12. राहुल माघारी परतला. हा समीकरण बदलताना पाहायला मिळते आपल्याला. अजूनही 15 धावांची गरज असेल. पुढे एकदा प्रेम चेंडू चेंडू मोठा फटका हो सुरेख अप्रतिम चेंडू थांबून ठेवले रोखून ठेवले. षटक क्रमांक 2 चा खेळ संपतोय. धाव फलकावरती धावा येतात 12. एक गडी बाद 12 आणि जिंकण्यासाठी हवे 6 चेंडू 15 धावांची गरज. एक 15 धावांची गरज आणि तो हा सितारा प्रेम जो आज ही स्पर्धा खेळतोय भविष्यात तो एक मोठी स्पर्धा खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. एवढी ताकद क्षमता आज निर्माण होते ऊर्जा निर्माण होते या खेळाडूमध्ये. म्हणजे सर आपण जो समोर पाहताय एवढं अवाढव्य मैदान हे समोरचं रोहित शर्मा कक्ष जेवढे कक्ष बांधले आहेत तसेच कॉमेंट्री बॉक्स साऊंड सिस्टम सन्माननीय मान्यवरांचं या ठिकाणी स्टेज परत आणखी आपले सर्व सदस्य यांना बसण्याची व्यवस्था पाण्याची व्यवस्था हे सर्व एका दिवसामध्ये त्रिवेणी क्रिकेट क्लब यांनी आयोजित केलं आहे. त्याबद्दल त्यांचे सर्व आभार. गोलंदाज चेंडू फेकलाय मोठा फटका हवेमध्ये जातो सरळ. स्वतःला सिद्ध करतोय. पुढे बंद पकडून उघडलेला आहे. नाव काय आपण आम्ही विचारते गोलंदाजाचं नाव काय. गोलंदाज नाव भावेश. आम्हाला सुंदरीचं नाव नको आहे आम्हाला गोलंदाजाचं नाव पाहिजे. चला दुसरा चेंडू घ्या. जास्त वेळ खर्च करू नका पंच. आता समीकरण बदलते. 15 धावांची गरज असताना आता जिंकण्यासाठी हवे आहेत 5 चेंडू 9 धावांची गरज. कृपया पुन्हा ते विनंती आहे स्वयंसेवक यांनी सीमारेषेबाहेर थांबावे जेणेकरून चेंडू सीमारेषेबाहेर गेल्यास कोणताही अडथळा येऊ नये. त्याकरिता सर्व सज्ज राहा. चेंडू तत्काळ मैदानात परत यावा अशी दक्षता घ्यावी. नक्कीच भावेश आपल्याला पाहायला मिळतोय आयुष्यात संघर्षाचा वनवास भोगल्याशिवाय सुखाचा राजयोग येत नाही. तुम्हाला जर राजयोग आणायचा असेल ना तर संघर्ष करावा लागेल. जो सुदेश करतोय हो ढकलून दिला पायावरती चेंडू फेकला होता ढकलून दिला सुदेश. नक्कीच जो प्रेमने गोलंदाजी केली ना त्या पुन्हा प्रेमच्या गोलंदाजीवरती पाणी फिरवलं या भावेशने आणि विजयाच्या समीप जाताना पाहायला मिळतंय. 9चं समीकरण होतं. आता पाहायचं आपल्याला 4 चेंडू 5 धावांची गरज. मित्रांनो पायाने चालणारी माणसं अंतर कापतात आणि डोक्याने चालणारी माणसं हे ध्येय गाठत असतात. ध्येय गाठतोय सुदेश. आपण चेंडू हवेमध्ये पुन्हा आणि येतो चेंडू खाली. कोणती चूक नाही आहे. झेल पकडतोय. कॅचेस इन द मॅचेस म्हटलं जातं पण टर्निंग होईल का या झेल ते पाहायचं. सुदेशला माघारी परतावं लागेल. पुन्हा एकदा विकेट सुदेश.
आयोजक आणि एकीकडे आदर्श क्रिकेट संघ सुधीरसाठी टाळ्या होत आहेत. षटकात सावकाराची आदर्शबाजी करणारा आणि आपल्या नावाची पारितोषिक मिळवणारा हा सुदेश स्वतःला सिद्ध करताना. आता मंगेश मैदानामध्ये दाखल होताना मंगेश याचं मी उल्लेख करेन, ज्याने खऱ्या अर्थाने अजिंक्यतारा स्पर्धा खेळत असताना असंच प्रत्येक षटकारामागे 100 रुपयाचं कॅश प्राईज असताना तब्बल पूर्ण स्पर्धेमध्ये 11 षटकार लगावणारा हा मंगेश आज मैदानामध्ये दाखल होतो. जोरदार टाळ्या मंगेशसाठी. पाहूया मंगेश मैदानामध्ये दाखल, मजबूत असा बांधा, ज्याच्याकडे अनुभव आहे, ताकद देखील आहे. पुन्हा भावेश पुढे येऊन खेळायचा प्रयत्न फसतोय, पण एक डाव नक्की मिळेल. पुन्हा खेळायचा दुसरा प्रयत्न होईल का? पण दुसऱ्या डावाचा प्रयत्न थांबवतोय रोशन. आता समीकरण होत आहे, समीकरण 2 चेंडू 4 धावेची गरज. नाणेफेक जिंकणाऱ्या संघाला विजयी घोषित करण्यात येईल आणि नाणेफेक मला वाटतं त्रिवेणी संघाच्या बाजूने आहे, तरी पण तुम्हाला जिंकण्यासाठी 2 चेंडू 3 धावेची गरज. तरी पण मनीष सर, हा सामना बॅटने बॉलला कनेक्ट करूनच केला पाहिजे, धावून घेतलाच पाहिजे, जिंकलाच पाहिजे. नक्कीच हा सामना एक वेगळ्या धर्तीवरती जाताना पाहायला मिळतोय. 23 धावा धावफलकर्ती क्षेत्रफळाचा बदल करतायत. चेंडू लांब पल्ल्याचा रनअप करून पंचांना पार करून ठेवले चेंडू. प्रेशर मध्ये बॅटचा बॉलचा कोणताही ताळमेळ नव्हता. 4 धावांची गरज आणि नाणेफेक असल्यामुळे 3 धावा कंपल्सरी होत्या त्याला. 1 चेंडू श्वास रोखणारा सामना आणि ज्यांना बीपीचा त्रास आहे त्यांनी डोळे बंद करा आणि सामना बघा, कारण आयोजक जबाबदार नाहीये. 1 चेंडू 4 धावेची गरज. हो पाहायचा आहे, पण 1 धाव नक्की मिळेल. पंचांचा इशारा पाहायचा आहे. धावायचं आव्हांतर, एका अवांतर धावेबरोबर 1 चेंडू 2 धावेची गरज. 1 चेंडू 2 धावा. एक वाईटच्या रूपाने आणि एक धावून घेतलं, अशी 2 धावा पूर्ण करून संघासाठी 1 चेंडू 2 धावा असा विजयाचा कौल समोर आहे. चहासारखा गोडवा तुमच्या जीवनात यावा आणि तुमचा प्रत्येक दिवस आनंदात जावा, त्यासाठी तुम्हाला 2 धावा बनवाव्या लागतील. प्रेशर, दडपण मित्रांनो, प्रेशर घ्यायचं नाहीये. आयुष्य हे कुकर सारखं जगायचं. समान धाव संख्या होण्यासाठी 1 धावेची गरज आणि विजयावरती शिक्कामोर्तब करण्यासाठी सुद्धा 1 धावेची गरज आहे. पण नाणेफेक चेस करायचं असेल तर 2 धावेची गरज. तर देखील नाणेफेक आहे. आशा निराशा, कोण काय घडेल काय बिघडेल पाहायचंय. कोण होईल हिरो, कोण होईल 0, कोण होईल नाही, कोण होईल खलनायक. भावेश गोलंदाजी मार्गावरती पुढे ओढ फुटतोस आणि ते कोणताही चेंडू होते चुकलेली नाहीये आणि आदर्श संघाने केली कमाल आणि त्रिवेणी संघाला इथे पराभवाला समोर जावं लागतं. संघाची पुन्हा एकदा स्वागत करत आहोत. पुढच्या वर्षी तुम्ही तुमचा संघ मजबूत बनवून या ठिकाणी यायचं आहे. 2026 या सालामध्ये आत्ताच आपण 2026 सालाची दिनदर्शिका या ठिकाणी उद्घाटन सोहळा झालेला आहे. पुन्हा एकदा येणाऱ्या नवीन वर्षासाठी 2026 या नवीन वर्षासाठी सर्वांना हार्दिक शुभेच्छा.